नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना हा व्हिडिओ महत्त्वाचा राहणार आहे। बघा, संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही लाभार्थी आहेत, ज्यामध्ये की इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन पेन्शन योजना, त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजना, वृद्धापकाळ पेन्शन योजना, त्याचबरोबर इतरही जे काही तत्सम योजना आहेत या संजय गांधी निराधार योजनेमधील सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। तर बघा, पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्हाला माहीतच असेल की दिव्यांग अनुदान वाढीबाबतचा जो प्रस्ताव आहे तो मांडण्यात आलेला आहे आणि याबाबत लवकरच आता एक गुड न्यूज किंवा आनंदाची बातमी तुम्हा सर्वांना मिळणार आहे। आता बघा, यामध्ये आनंदाची बातमी आणि दुःखद वाईट बातमीसुद्धा मिळू शकते। दोन्ही गोष्टी आहेत। आता ते कशा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की पावसाळी अधिवेशनामध्ये दिव्यांग अनुदान वाढीसंदर्भात एक अतिशय चांगला निर्णय घेतला जाणार आहे। या संदर्भात प्रवीण दरेकर यांनी सुद्धा मानधन वाढीचा जो प्रस्ताव आहे तो मांडला आहे। त्याचबरोबर भाजपचे जे फुके साहेब आहेत यांनी सुद्धा हे अनुदान लवकरात लवकर जाहीर करावं असं, आणि ही जाहीर करताना अनुदान वर्गवारीनुसार किंवा आपण ज्याला टक्केवारी म्हणतो त्याप्रमाणे जाहीर करावं असं सुद्धा त्या ठिकाणी प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे। तर आता बघा, काही दिवसाअगोदरच तुम्हाला माहीत असेल की भाजपचे जे हे आहेत प्रवीण दरेकर साहेब आहेत, त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की हे जे वाढीव अनुदान आहे हे कशा प्रकारे आणि किती प्रमाणात जाहीर केलं जाणार आहे याचा निर्णय लवकरात लवकर दिला पाहिजे। त्यावेळी दिव्यांग मंत्री अतुल सावे यांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग अनुदान वाढ ही स्पष्टपणे होणार आहे आणि ही वाढ या पावसाळी अधिवेशनामध्येच केली जाणार आहे। आता बघा, 18 तारखेच्या आत अधिवेशनात हा निर्णय घेतला जाणार आहे आणि लवकरच तुम्हाला 18 तारखेपर्यंत म्हणजेच की 2-3 दिवसच शिल्लक आहेत आणि तुम्हाला एक अतिशय आनंदाची बातमी त्या ठिकाणी मिळणार आहे। तर आता बघा, हे तर झालं दिव्यांग बांधवांबद्दलचं, हे अतिशय आनंदाची बातमी आहे। आणि एक वाईट बातमीसुद्धा तुमच्यासाठी राहणार आहे। ती वाईट बातमी कोणती हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे स्पष्ट समजून जाणार आहे। तर आनंदाची बातमी आहे की 100% आपल्याला अनुदान वाढ जी आहे ही होणार आहे। आता ही टक्केवारीनुसार होणार आहे हे सुद्धा काहीसं स्पष्ट झालेलं आहे। तुम्हाला माहीतच असेल की काही दिवसांअगोदरच यावर जे चर्चा झाली आणि त्यामध्येच विधानसभेमध्येच हे आपल्याला माहीत पडलेलं आहे की टक्केवारीनुसारच आता यावर जो निर्णय आहे तो येणार आहे। कारण की स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की 20% जे अपंगत्व आहे त्यांना 1,500 रुपये मिळणार। त्याचबरोबर 40% अपंगत्व ज्यांना आहे त्यांना 3,000 रुपये अनुदान वाढ मिळणार। त्याचबरोबर 60% ज्यांचं अपंगत्व आहे त्यांना 4,500 रुपये जे अनुदान वाढ आहे ती मिळणार आहे। त्याचबरोबर 80% किंवा त्याच्यावर ज्यांचं अपंगत्व आहे त्यांना 6,000 रुपयांची अनुदान वाढ ही रक्कम मिळणार आहे। अशा प्रकारचा हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे। तर बघा, तुम्हाला माहीतच असेल की खूप दिवसांपासून जेव्हापासून अन्नता आंदोलन माननीय बच्चूभाऊ कडू यांचं झालेलं आहे त्यावेळेपासूनच दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांचं जे नाव आहे या मानधनवाढीसाठी घेण्यात येत होतं। तर आता मधामध्ये काही दिवसांअगोदरपासून विधवा महिलांचं नावसुद्धा आता घेण्यात येत नाही आहे किंवा त्यांच्याबद्दलची कुठलीही चर्चा किंवा मानधनवाढीबाबतचं कुठलंही वक्तव्य अधिवेशनात काय तर कुठेच येत नाही आहे। तर मग आता यावरून असं समजायचं का की फक्त ही जी अनुदान वाढ आहे ही फक्त दिव्यांगांनाच मिळणार आहे की काय, हा एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा होत आहे। तर तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की बघा, विधानसभेमध्ये नेमकं काय झालं आणि कोणकोणत्या घटनांचं दिव्यांगाबाबत, संजय गांधी निराधार योजनांबाबत कोणकोणचे जे घटना आहेत या ठिकाणी घडलेल्या आहेत याबद्दलचं आपण सविस्तर या ठिकाणी थोडंसं जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर बघा, विधानसभेमध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत, ज्या प्रकारचे वक्तव्य किंवा चर्चा किंवा प्रस्ताव मांडण्यात येत आहेत तर ते फक्त दिव्यांग बांधवांसाठीचेच त्या ठिकाणी येत आहे किंवा प्रस्ताव मांडला जात आहे किंवा मग भाष्य केलं जात आहे किंवा मग वार्ता केली जात आहे। तर बघा, जे प्रवीण दरेकर साहेब आहेत यांनी जे 6,000 रुपये मानधन जे की
दिव्यांग बांधवांचं अतिशय महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे आणि अतिशय जी मोठी मागणी आहे त्यांची ही राहिलेली आहे। त्याचबरोबर या मागणीसोबतच त्यांच्या 20 मागण्यासुद्धा अजून सरकारसमोर त्यांनी मांडलेल्या आहेत आणि त्याचाच प्रस्ताव हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा गेलेला आहे, कारण की वित्त विभाग त्यांच्याकडे आहे म्हणून हा जो प्रस्ताव आहे त्यांच्याकडे गेलेला आहे आणि त्यांनी सूचना देऊन सुद्धा तत्सम विभागातील जे काही सचिव आहेत, सेक्रेटरी अधिकारी आहेत, त्यांनी यावर कुठल्याही प्रकारचं नियोजन किंवा काम केलं नाही आहे किंवा या प्रस्तावाला अजूनपर्यंत त्यांनी यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे। तर बघा, प्रवीण दरेकर यांनी सांगितल्यानुसार दिव्यांगांचे जे मागण्या आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। पहिल्या क्रमांकाची मागणी आहे 6,000 रुपये मानधनवाढ झाली पाहिजे। 5 तारखेच्या आत जे अनुदान आहे ते आमच्या खात्यामध्ये जमा झालेलं पाहिजे। तुम्हाला माहीत असेल की अनुदान हे तुम्हाला मिळण्यास खूप मोठा उशीर होतो, 10-10, 15-15 दिवससुद्धा लागत आहेत। परंतु आता या ठिकाणी मागणी ही आहे की 5 तारखेच्या आत आमचं जे अनुदान आहे ते आमच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावं। स्वतंत्र घरकुल संदर्भातसुद्धा एक मागणी त्यांची आहे। अंत्योदय योजना लागू करण्यात यावी सर्व दिव्यांग बांधवांना, ही सुद्धा एक त्यामध्ये मागणी आहे। त्याचबरोबर दिव्यांगांची कर्जमाफी हा सुद्धा एक मुद्दा त्या ठिकाणी आहे। दिव्यांग भवन, जे दिव्यांगांचे कल्याणाकरिता दिव्यांग भवनाची निर्मिती करण्यात यावी, ही सुद्धा एक मागणी त्या ठिकाणी त्यांची आहे। तसंच दिव्यांगांसाठी स्टॉल देण्यासंदर्भात सुद्धा एक मागणी आहे। त्याचबरोबर दिव्यांगांना रोजगारसुद्धा मिळाला पाहिजे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्या, अशा प्रकारचे सुद्धा त्या ठिकाणी मागणी आहे। त्याचबरोबर दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यासाठीची सुद्धा एक मागणी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। तर बघा, अशा एकूण 20 मागण्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत विभागाला आदेश देण्यात आले, सूचना देण्यात आल्या आणि ते देऊनही या मागण्या अजूनपर्यंतही पूर्ण झालेल्या नाहीत, अशा प्रकारचं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे, सांगितलेलं आहे। तर बघा, 6,000 जे मानधनवाढ आहे किंवा मग 5 तारखेच्या आत जे अनुदान जमा करावे लागत आहे, त्यासाठी दिव्यांग विभागाने कोणतीही कारवाई केली नाही आहे। त्याचबरोबर अंत्योदय योजना जी आहे ही नागरी व अन्न पुरवठा विभागाची जबाबदारी आहे, परंतु त्यांनीसुद्धा कुठलीही आपली जबाबदारी पार पाडली नाही, असं प्रवीण दरेकरांचं मत आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी विधान भवनमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। तर यावर बघा, जे भाजपचे मंत्री आहेत त्यांनी जे सांगितलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्सम विभागाचे सर्व सचिव, सेक्रेटरी, त्याचबरोबर अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर काही दिवसांअगोदर महसूल मंत्री जे आहेत आपले श्री चंद्रशेखर बावनकुळे सर यांनीसुद्धा एक बैठक घेऊन त्या विभागाच्या सचिवांना याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि 18 तारखेच्या आत जे काही निर्णय त्यांनी घेतलेले आहेत त्यावर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांना संबंधित अधिकारी, सचिव, सेक्रेटरी यांना दिलेल्या आहेत। आता बघा, मानधनाचा जो प्रस्ताव आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेला आहे। तुम्हाला माहीतच आहे की काही दिवसा अगोदरच जे अधिवेशनामध्ये चर्चासत्र झालं आहे, जे लक्षवेधी जे प्रश्नोत्तरी झालेली आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की जो मानधनाचा जो प्रस्ताव आहे, अनुदान वाढीचा जो प्रस्ताव आहे तो मुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे, वित्त विभागाकडे गेलेला आहे, वित्त विभाग मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि म्हणून त्यांच्याकडे हा जो प्रस्ताव गेलेला आहे आणि त्यांच्याकडून काही सूचनासुद्धा आलेल्या आहेत की दिव्यांगांचं जे अनुदान आहे हे पर्सेंटेजनुसार त्यांना देण्यात यावं किंवा मग जे टक्केवारीनुसार आहे त्या टक्केवारीनुसार त्यांना देण्यात यावं आणि तसे आदेशही दिलेले आहेत आणि त्या सूचनांचं पालन जर कुणी अधिकारी, सचिव यांनी केलेलं नसेल तर त्यांच्यावर कार्यवाहीसुद्धा करणार आहोत, असं सुद्धा अधिवेशनामध्ये भाजपाच्या मंत्र्यांनी सांगितलेलं होतं। आता तर बघा, जे टक्केवारीनुसार जे अनुदान वाढ आहे ही आता एक 100% तुम्हाला सांगतो की हे पक्कं झालेलं आहे। 100% टक्केवारीनुसारच अनुदान वाढ हे मिळणार आहे सर्व दिव्यांग बांधवांना आणि अनुदान वाढ ही पक्क्यात मिळणार आहे हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे, कारण की 100% दिव्यांगांना अनुदान वाढ ही मिळणार आहे। आता ही तर झाली गुड न्यूज, कारण की आता दिव्यांग बांधवांसाठी ही सर्वत्र न्यूज आणि बातमी सगळीकडे वार्ता त्यांच्या संबंधीचे जे भाष्य आहे त्या सर्व अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळालेलं आहे, ऐकायला मिळालेलं आहे। परंतु
दिव्यांगांबाबत तर निर्णय घेत आहेत हे मान्य आहे, परंतु आपले जे विधवा महिलांचं नाव कुठेही त्या ठिकाणी घेतल्या जात नाही आहे. कारण की बच्चूभाऊ कडू यांनी विधवा महिला यांनासुद्धा अनुदान वाढ मिळावी याबाबतचं शिफारस त्या ठिकाणी केलेली होती, मागणी त्या ठिकाणी केलेली होती, परंतु फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांचंच नाव या ठिकाणी घेण्यात येत आहे. तर आता बघा, इतर जे निराधार बांधव आहेत, जसं की श्रावणबाळ योजनेतील असतील किंवा मग वृद्धपकाळ योजनेतील असतील, तर यांनासुद्धा अनुदान वाढ ही करणार आहे का सरकार, हे पाहण्याजोगं राहणार आहे. कारण की बघा, दिव्यांगांचं जर अनुदान वाढ झालं तर मग मात्र बाकी जे निराधार बांधव आहेत ते नाराज होतील. विधवा जे महिलांचं अनुदान वाढ आहे त्यांना जर केलं नाही तर ते सुद्धा नाराज होतील. तर आता बघा, ही जी अनुदान वाढ आहे ही सरकार जेव्हा करणार आहे त्यावेळीच जे तत्सम जे विभागाचे मंत्री आहेत, अधिकारी आहेत, सचिव, सेक्रेटरी आहेत, यांना घेऊन मिळून त्यांचे विचार विमर्श करून त्यावेळेस यावर निर्णय घेण्यात येणार आहे. आणि त्यामध्ये हे सुद्धा बघितलं जाणार आहे की दिव्यांग बांधवांना अनुदान वाढ आपण जर केली तर मग इतर जे निराधार आहेत हे यांनासुद्धा नाराज होता कामा नये, त्यांना सुद्धा नाराज करता कामा नये. म्हणून सरकार यावर सुद्धा काही ना काही तोडगा काढतील किंवा मग सर्वच निराधार बांधवांना सुद्धा ही मानधनवाढ होऊ शकते. कारण की सरकारला म्हणजेच की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनासुद्धा विरोधी पक्षाला तोंड द्यावं लागतं, त्यांना सांगावं लागतं. कारण की विरोधी जे पक्ष नेते आहेत हे यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतील किंवा मग ते सुद्धा विचारू शकतील की दिव्यांगांना तुम्ही जर अनुदान वाढ केली तर मग बाकी निराधारांचं काय. तर या ठिकाणी सरकारला सर्व काही समजून विचारविमर्श करून यावर निर्णय घ्यावा लागणार आहे. आता हे लवकरच स्पष्ट होणार आहे, 18 तारखेच्या आपल्याला सर्व काही माहीत पडणार आहे. परंतु आता सध्या तरी फक्त दिव्यांगाबाबतचंच वक्तव्य समोर येत आहे आणि दिव्यांगाबाबतचीच अनुदान वाढीचं जे चर्चा आहे किंवा जो प्रस्ताव आहे तो त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तर यावरून स्पष्ट दिसत आहे की दिव्यांगांची अनुदान वाढ ही 100% होणार आहे. तर मग इतर जे निराधार आहेत त्यांचं काय, हे अजूनही प्रश्नचिन्ह आहे. आता पुढे लवकरच आपल्याला हे स्पष्ट माहीत होणार आहे. तर बंधूंनो, अशा प्रकारे दिव्यांगांचा जो 20 मागण्यांचा प्रस्ताव आहे तो सुद्धा लवकरच मान्य होणार आहे. कारण की तो सुद्धा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे गेलेला आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.